गेल्याच आठवड्यात संदीप येवले या सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या पोलखोलीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्यात। मुंबईतले असे अनेक एसआरए प्रकल्प विकासकांनी रखडवलेले आहेत। राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्याच मतदारसंघात एसआरए प्रकल्पाचा कसा बोजवारा उडालाय आपण पाहूया। विक्रोळी पार्कसाइडच्या हनुमान नगर एसआरए प्रकल्प घोटाळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा मुंबईत कशा पद्धतीने एसआरए प्रकल्पातला भ्रष्टाचार बोकाळलेला आहे हे आपल्या सगळ्यांसमोर आलेला आहे। आणि याच निमित्ताने मुंबईभरात एसआरए प्रकल्पांचा कसा बोजवारा उडालेला आहे याचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा खुद्द गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या मतदारसंघात आलेला आहे। माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता हा जो कुकरेजा कॉम्प्लेक्स आहे, या कुकरेजा कॉम्प्लेक्सच्या शेवटच्या मजल्यावर प्रकाश मेहता आलिशान फ्लॅटमध्ये राहतात आणि अगदी हाकेच्या अंतरावरती समोरच गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले एसआरए प्रकल्प या ठिकाणी आम्ही तुम्हाला दाखवू इच्छितो। जवळपास 12 वर्ष रखडलेल्या एसआरए प्रकल्पग्रस्तांचा टाहो गृहनिर्माण मंत्र्यांना ऐकू जात नाहीये। प्रकल्प रमाबाई नगर कॉलनी, वर्ष 2004, म्हणजेच 12 वर्षांपासून हा प्रकल्प रखडलाय। जमीन 17 एकर, घरं 1108, 6000 प्रकल्प बाधित नागरिक आणि प्रकल्पाची किंमत 225 कोटी। विकासक पेंटागोन प्रिमाइसेस प्रायव्हेट लिमिटेड, संचालक सुहास मंत्री। घराला जाळे लागलेले काय आणि एकदमच पत्रे बित्रे सगळे हे झालेले काय आणि किती पाणी काढलं तरी हे होतंय, पाणी येतंय वरच्या वर बरेच वर्षापासून हे असं पाणी तुंबलेलं आहे। हे घर बंद आहे त्यामुळं घुस लागले आमच्या घराला। परत आणखीन घाणीमुळं मच्छर, डेंगू, मलेरिया, टायफॉइड हे असे रोग व्हायला लागलेत। एक तर मी डायबिटीज पेशंट आहे त्यामुळे मला जास्त त्रास होतोय, सारखे ॲडमिट असते मी। मग आता हे कधी होणार काय होणार काही माहित नाही। प्रकल्प कामगार नगर, जुनी रमाबाई कॉलनी, वर्ष 2005, म्हणजेच गेल्या 11 वर्षांपासून हा प्रकल्प रखडलाय। जमीन 32 एकर, घरं 2600, 10,000 प्रकल्प बाधित नागरिक, प्रकल्पाची किंमत 3500 कोटी। विकासक आयर्मन डेव्हलपर्स, पार्टनर मुकेश दोशी, उन्नी गोपाल आणि मुकेश पटेल। आमची फक्त मागणी आहे की घराला घर द्या, विकास झाला पाहिजे, विकासाला वचनबद्ध आहे। आम्ही काय कुणाचे पैसे घेणार नाही आणि पैसे देणार नाही। आम्हाला घराला घर पाहिजे। स्थानिक पातळीवरचे राजकारणी जे गुंड आहे ते आमच्यावर खोट्या केसेस टाकून गुन्हे दाखल करून मला तडीपारची नोटीस दिलेली आहे। बिल्डरच्या सांगण्यावर पोलीस सुद्धा तंत्र काम करत आहे, एसआरए सुद्धा काम करत आहे। आम्हाला कसलीही नोटीस न देता बिल्डर घरं खाली करत होता, त्यावेळेस बचाव समितीच्या माध्यमातून आम्ही ही घरं वाचवलेली आहेत। आमची मागणी फक्त एकच आहे की आम्हाला घराला घर द्या। मस्जिदल्या विकासकांना करोडोंचे प्रकल्प आंदण देऊन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या विकासकांच्या पाठीशी राजकारणी, प्रशासन, पोलीस आणि स्थानिक गुंड यांची अभद्र युती असल्याचं या आरोपांमधून स्पष्ट होतंय। वर्षानुवर्ष रखडलेल्या एसआरए प्रकल्पांबाबत आणि त्यात होणाऱ्या घोटाळ्यांबाबत विचारणा करण्यासाठी आम्ही राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडनं कुठलंही उत्तर आलेलं नाहीये। आमची आज सुद्धा सरकारकडे हीच मागणी आहे की कुठे सुद्धा मुंबईमध्ये ज्या झोपडसारखी असं खाजगी असून देत किंवा ज्या स्लम वस्तीच्या तिथे खाजगी विकासकांऐवजी सरकारने अगर स्वतः पुढाकार घेतला तर झोपडपट्टी धारकांचे योग्य पद्धतीने पुनर्वसन होईल आणि मोठ्या प्रमाणामध्ये ज्या PFE उपलब्ध होतील। त्यामुळे सरकारला सुद्धा वेगवेगळ्या योजनेमध्ये जे प्रकल्प बाधित असतात त्यासाठी कुठल्याही एजन्सीकडे भीक मागण्याची आवश्यकता भासणार नाही। पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर मुद्दे नसलेल्या विरोधकांना एसआरए घोटाळ्याच्या निमित्तानं आयतं कोलीत सापडलंय। मात्र सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून एसआरएचा वापर आघाडी सरकारच्या काळापासूनच सुरू आहे हे विसरून चालणार नाही। त्यामुळे वर्षानुवर्ष हक्कांच्या घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्वसामान्यांना
SRAच्या राजकारणाचा फायदा होईल का हे पाहणं महत्त्वाचं आहे. ऋत्विक भालेकरसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, मुंबई.